हॅलो एव्हरीवन. आज माझी जरा लवकरच सकाळ झाली होती आणि मी इथे विंडोमध्ये उभी राहून चहा पित होती. माझ्या समोर एक्झॅक्टली पेरूचं झाड आहे आणि तिथे पॅरट मस्तपैकी पेरू खात होता. कॅमेरा वळवताच तो उडून गेला झाडावरनं. तुम्हाला देखील बघता आला असता. एवढा छान पॅरट होता ना खरंच. त्याच्यानंतर मी सायराला स्कूलमध्ये सोडायला जाऊन आमच्या बिल्डिंग खालीच फिशवाल्या मावशी येतात, त्यांच्याकडनं फिश घेतली. इथे मी बोंबील आणि पॉम्पलेट घेतले होते आणि मग घरी जाऊन हे साफ करायला मी घेतले होते. सो तुम्हाला एक मला सांगायला आवडेल की मी कधीच माझ्या लग्नाच्या आधी कधीच मी फिश, चिकन, मटन हे साफ देखील केलं नव्हतं. पुढ्यात ताट यायचं ते आपल्याला फक्त आयतं खायचं होतं, कारण आईच्या राज्यात प्रत्येक मुलींचे हे असे लाड चालतातच आणि त्याच्यात घरात मी सर्वात छोटी होती म्हणून तर मला सर्वच लाड माझे व्हायचे. आणि लग्न झाल्यानंतरही माझं सुरू झालं डेली चिकन, मटन, फिश हे साफ करणं. आणि त्याच्यामुळे मला कधी नेल्स देखील वाढवता नाही आले, कारण डेलीचंच मला 1 kg चिकन साफ करणं आहे आणि 500 ग्रॅम फिश साफ करणं आहे. त्याच्यामुळे असो, पण मी हे जे आहे ते एन्जॉय देखील करते. आणि इथे मी अशा छान प्रकारे फिश साफ करून घेतली आणि त्याला नंतर थोडंसं कोकमचं पाणी बनवलं आणि मॅरिनेशनला फिशला सुरुवात केली. आणि माझ्या मॅरिनेशनमध्ये फक्त मी थोडंसं धना पावडर आणि नॉर्मल मसालेच टाकते, कारण आमच्या घरामध्ये जास्त कोणाला तिखट आवडत नाही, म्हणून हे बेसिकली मी एकदम कमी मसाले यूज करून मी मॅरिनेशन केलं. आणि इथे थोडंसंच ऑइल मी टाकून 2-3 ड्रॉप टाकून हे इथे शॅलो फ्राय करायला घेतलेलं आहे. ह्या प्रकारची पण फिश खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. जे लोक डाएट करत असतील किंवा फिटनेस इंडस्ट्रीमधले असतील त्यांना तर माहितीच असेल की आपण जास्त ऑइलीमधलं कोणते पदार्थ खाऊ शकत नाही. आणि हे आफ्टर फिश माझे फ्राय करून झाल्यानंतर. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.